श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 7. सुमेधा आणि सोमवंत, मदन व पिंगला, सुमती आणि भद्रायू कथा. श्री गणेशाय नमः. हे पार्वतीपते, तुझा जय जयकार असो. तू कोट्यावधी सूर्यासमान तेजपुंज आहेस. तू विश्वाचा पालक आहेस. तू रमापतीला अत्यंत प्रिय आहेस. अत्यंत दयाळू व हसतमुख आहेस. तुझ्या गुणवर्णाने मनाला शांती लाभते. सुमेधा आणि सोमवंत. सूत सांगतात, विदर्भ नगरात वेदमित्र व सारस्वत नावाचे 2 वेदशास्त्र संपन्न सुशील ब्राह्मण मित्र राहत असत. वेदमित्र याचा पुत्र सुमेधा व सारस्वत याचा पुत्र सोमवंत हेही जिवलग मित्र होते. त्यांनी दशग्रंथाचे चांगले अध्ययन करून पुराण ग्रंथही मुखोद्गत केले होते. ते 16 वर्षाचे झाल्यावर पितृ आज्ञेने आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखवण्यासाठी राजाला भेटले. त्यांनी राजासमोर आपले विद्यावैभव प्रकट करून राजाला प्रसन्न केले. पारितोषिक देण्याआधी राजाने त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेऊन ठरवून त्या दोघांना पतिपत्नी बनून सीमंतिनीकडे जाण्यास सांगितले. ती परम शिवभक्त असल्याचे सांगून तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर ती तुमचा सन्मान करून जी वस्त्रभूषणे तुम्हाला देईल ती मला आणून दाखवा. मग मी तुम्हाला खरोखरच चतुर व विद्वान समजेल आणि मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईल असे सांगितले. ते ऐकून दोघेही ब्राह्मण कुमार विचारात पडले व त्यांनी राजाला ते कृत्य करण्यास नकार दिला. ते राजाला म्हणाले, महाराज, हे तर मोठेच निंद्य कर्म आहे. आम्ही हे कधीच करणार नाही. आम्ही आमची विद्वत्ता दाखवून धन मिळवू. विद्या ही पंडितांची माता, साक्षात कामधेनू, संकटात सहाय्य करती, प्रवासात रक्षण करती. पण राजाने त्यांना पुष्कळ आग्रह करून ही परीक्षा देण्यासाठी तयार केले. राजाने वस्त्रांकलार आणून सोमवंताला स्त्रीवेश दिला. सीमंतिनीचे सोमवारी सायंकाळ शिवपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दाम्पत्याच्या रूपात तिच्याकडे गेले. सीमंतिनी अत्यंत हुशार होती. त्या शिवभक्त पतिव्रतेने हे दोघे पुरुष असल्याचे तात्काळ ओळखले. पण तसे भासू न देता त्यांची शंकर पार्वती समजून पूजा केली. त्यांचा उत्तम सन्मान करून त्यांना द्रवदक्षिणा वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सुमेधा व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली होती. त्यामुळे नैषधहात त्यांना चांगला द्रव्यलाभ झाला होता. आता राजाकडूनही द्रव्य रूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते दोघे आनंदाने मार्गक्रमण करीत होते. ते अरण्यातून प्रवास करीत असताना स्त्रीवेश घेतलेल्या सोमवंताचे शरीर स्त्रीदेही झाले. अरण्यातील एकांतात त्या स्त्रीच्या मनात प्रबळ कामवासना उत्पन्न झाली. स्त्री वेशधारी सोमवंताने सुमेधाकडे कामपूर्तीची याचना केली. त्याचे बोलणे ऐकून सुमेधाने त्याला झिरकाडले. तेव्हा सोमवंताने त्याला आपण स्त्रीरूप झाल्याचे सांगताच सुमेधाने त्याच्याकडे नीट निरखून पाहिले. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर उभे ठाकले आहे हे सुमेधाच्या लक्षात आले. अरण्यातील एकांत व कामप्रेरित होऊन सर्वस्व अर्पण करण्यास झालेली स्त्री समोर असूनही ज्याच्या मनात तिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही तो पुरुष धन्य होय. जो साक्षात शंकरच, जो सत्यवचने आहे, जो नित्य सत्कर्मे करतो, त्याच्या मनात जराही धनशक्ती नाही. विद्वान पंडित असूनही जराही गर्व नाही. लोकांनी कितीही निंदा केली तरी खेद न मानता जो आनंदात राहतो, दुसऱ्याचे दोष जाणूनही त्याची अन्यत्र वाच्यता करत नाही, तो नर शंकर स्वरूपच जाणावा. जो स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही, चराचरात गुरुरूप पाहतो, जो आपली तपश्चर्या, दातृत्व, पुण्यकर्मे व सत्कर्मे लोकांमध्ये सांगत नाही, ज्याच्या मनात आपपर भावाला थारा नाही, जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करीत नाही, तो शिवस्वरूपच होय. सुमेधा खरोखरच विवेकी होता. त्याने श्रीवेशधारी सोमवंताला समजावून घरी आणले. सोमवंताच्या मात्यापित्यांना घडलेला प्रकार ऐकून धक्का बसला. सारस्वत ब्राह्मण छाती पिटत राजाकडे गेला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल राजाला मोठमोठ्याने ओरडून दूषणे देऊ लागला. झाला प्रकार ऐकून राजाने लज्जेने मान खाली घातली आणि आपण सीमंतिनीची उगाचच परीक्षा घेतली याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. त्याने विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून
मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करण्यास तयार आहे. तुम्ही कोणतेही प्रखर अनुष्ठान करून सोमवंतास पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या असे सांगितले. पण ब्राह्मणांनी ते अशक्य असल्याचे सांगून राजाला नकार दिला. तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 7 दिवस निराहार राहून अनुष्ठान करून मोठा यज्ञ केला. त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन दिले. राजाने देवीला सोमवंताला पुन्हा पुरुष करण्याची विनंती केली. देवी म्हणाली, ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही. सीमंतिनी महान पतिव्रता, परम शिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहे. सोमवंताला स्त्रीरूपच राहू दे. त्या स्त्रीचा सुमेधाशी विवाह लावून दे. या दाम्पत्यास देवी गुणसंपन्न वेदज्ञ पुत्र होईल. देवीची आज्ञा मान्य करून राजाने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलावून घेतले होते. देवीचा संदेश सांगून त्यांचे मन वळविले. पुढे सुमेधाचा सोमवंतीशी विवाह लावून दिला. अंबिकेच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाला. धन्य ती सीमंतिनी, धन्य तिची शिवभक्ती. तिच्या संकल्पाने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही. मदन व पिंगला यांची कथा. सूत पुढे आणखी एक शिवमहात्म्यपर कथा सांगतात. अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत कामुक होता आणि पिंगला नावाच्या एका वेश्येच्या नादी लागला होता. तिच्या मोहापायी त्याने आपल्या धर्मपत्नीचा, मातापित्यांचाही त्याग केला. तो ब्रह्मकर्मे करीत नसे, मद्यमास सेवन करी. अहोरात्र त्या वेश्येशी विलास करत असे. त्या काळी वृषभ नावाचा महान शिवयोगी लोकोद्धारासाठी भूलोकी संचार करीत होता. एकदा अकस्मात तो पिंगलेच्या द्वारी आला. पिंगला व मदन यांनी त्यांचे उत्तम स्वागत करून यथासांग पूजन केले. त्याला उत्तम भोजन, वस्त्रालंकार दिले व आपल्या सेवेने संतुष्ट केले. पहाटेच्या समयी शिवयोगी एकदम अदृश्य झाला. दोघांना याचे नवल वाटले. काही दिवसांनी दोघे मरण पावले. पण पूर्वजन्मी एका थोर शिवयोग्याच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला. मदनाने दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहू व त्याची पट्टराणी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला, तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला. तिचे नाव कीर्तिमालिनी ठेवण्यात आले. सुमती आणि भद्रायू कथा. सूत सांगतात, दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहूला अनेक राण्या होत्या. त्याची पट्टराणी सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायच्या. सुमतीचा पुत्र राज्याधिकारी होऊ नये म्हणून त्यांनी सुमतीवर अन्नातून विषप्रयोग केला. विष अंगावर फुटून तिला ठाई ठाई जखमा झाल्या. तशातच ती प्रसूत झाली. जन्मलेल्या मुलांच्या अंगावरही फोड होते व त्यातून अहोरात्र रक्त व पुगळत असे. पडलेल्या क्षतांमुळे दुर्गंधी येत असे. राजाने अनेक नामांकित वैद्याकडून खूप औषधोपचार केले, पण त्या दोघांचीही व्याधी बरी होत नव्हती. शेवटी कंटाळून राजाने एक कटू निर्णय घेतला. राणीला व मुलाला रथात घालून निर्जन अरण्यात सोडून दिले. अरण्यात सोडल्यामुळे सुमती अतिशय खडतर परिस्थितीत सापडली होती. तिच्या देहासोबत तिचे अंतःकरणही दुखावले होते. सुमती शिवभक्त होती. ती सतत शंकराचा धावा करत असे. हे शंभू महादेवा, तुला माझी दया कशी येत नाही? भक्तरक्षक अशी तुझी त्रिजगती कीर्ती. हे कैलासपती, तू जगाला वंद्य आहेस. मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस. हे पंचवदना, तू त्रिदोषांचे निवारण करणारा, जगाचे आदिस्वरूप, अजन्मा आणि अजित आहेस. तूच हे मायरूपी चक्र चालितोस. विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेल्या हे जगद्गुरू, मी तुला शरण आहे. माझ्यासाठी धावते, मला मार्ग दाखव. सुमती भयंकर हालअपेष्टा सोसत असताना पक्षी तिला सावली देण्यासाठी पंख पसरत असत. तिच्या बाळावर पाणी शिंपडून त्याच्या तोंडात मध व फळांचे मधुर रस चोचीने घालत असत. वनगाई शेपटीने बाळाला वारा घालत असत. त्या सर्वांचे प्रयत्न पाहून राणीलाही भरून यायचे. अरण्यातून जात असता तिची एका गावोगावी माल विकणाऱ्या वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला व तिच्या मुलाला वैश्यनगरास आणले. तिची आणि नगर पद्माकर याची भेट घालून दिली. तिचे पूर्ववृत्त ऐकून पद्माकरालाही खूप वाईट वाटले. पद्माकराने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला व जवळच एक घर बांधून दिले. त्याने सुमती व तिच्या मुलावर अनेक वैद्यांकरवी उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी निराश होऊन सुमतीने शंकरावर आपला भार सोडला.
पुढे काही दिवस लोटल्यावर सुमतीचा मुलगा मरण पावला. तो तिच्या जगण्याचा एकमात्र दिलासा होता. तिच्या शोकाला पारावर उरला नाही. तेव्हा तिचे ऋषभ या महान शिवयोगाचे आगमन झाले. त्याही परिस्थितीत महात्माकाराने त्याचे स्वागत करून पूजा केली. ऋषभाने सुमतीला विरक्तीपर उपदेश केला. ऋषभ म्हणाला, सुमती, रडून रडून एवढा शोक कशासाठी करीत आहेस? तुझे पूर्वजन्मीचे माता पिता, आप्त, पती, पुत्र हे सर्व आज कोठे आहेत सांगशील? 84 लक्ष योगी फिरत आलीस, तेथील तुझे सगळे सोयरे कुठून आले? कुठे गेली तेही सांग. पुढे जन्ममरणाचे असे किती फेरे घालायचे आहेस त्याचा कधीतरी विचार केला आहेस का? आत्मा हाच अमर आहे, नित्य व शाश्वत आहे. शरीर क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे. अगं, पाण्यावर तरंग उठतात आणि विरून जातात. मृगजळ ही दिसते, पण या गोष्टी जशा मिथ्या आहेत तसे शरीरही मिथ्याच. चैतन्य अडून तयार झालेली एक लाट, तिचा शोक कशासाठी करावा? या शरीराबद्दल मी काय सांगू? हे तर कष्टरूपी वृक्षांचे उद्यान आहे. मुली, गुरुला शरण गेले नाही तर प्राण्यांचा उद्धार कसा होणार? म्हणूनच म्हणतो, हा सगळा मायेचा पूर आहे, हे तू लक्षात घे आणि वेळीच सावध हो. या शरीररूपी घराची आसक्ती धरू नकोस. गंगेमध्ये 2 काष्टांनी एकत्र यावे, काही काळ जोडीने प्रवाहातून जावे आणि अंती विलग व्हावे. तसेच पती पत्नीचे प्रपंचातील सहजीवन असते. जेवढा ऋणानुबंध तेवढाच सहवास. कितीतरी पक्षी झाडावर येऊन बसतात. ऊन लागते म्हणून वाट सरू झाडाच्या सावलीत येतात. आल्या गेल्या पाखरांची व पांतस्थांची चिंता वृक्ष करतो का? सगळे सोयरेही तसेच असतात. प्रपंच हा नुसता खेळ आहे. आपण त्याला सत्य मानतो हेच मोठे अज्ञान. मायामय प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे 2 पक्षी बसलेले आहेत. शिव हा सर्वच साक्षी आहे, नित्य सावध आहे. तो कशातही गुंतत नाही. जीव विषयरूपी फळे खातो आणि त्याला स्वतःचाच विसर पडतो. तो जन्ममरण भोगत राहतो. त्यामध्ये एखादा पुण्यवंत जीव सद्गुरूला शरण जातो. तो पुण्यवंताला त्याचे निजस्वरूप दाखवितो. मग तो पुण्यवंत स्वतः शिवस्वरूप होऊन शिवाची भक्ती करतो. ते दिव्य निरूपण ऐकून पद्माकर व सुमतीला धन्य धन्य वाटले. सुमतीने धावत जाऊन शिवयोगी ऋषभाचे पाय धरून त्याला आपल्यावर कृपा करण्याची विनंती केली. ते ऐकून ऋषभाचे मन द्रवले. त्याने सुमतीला शिवाचा महामृत्युंजय मंत्र सांगितला. महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिच्या सर्वांगाला लावले. त्या भस्माच्या प्रभावाने सुमतीच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या होऊन ती तेजस्वी व अप्सरांपेक्षाही सुंदर दिसू लागली. तसेच मंत्रोक्त भस्म ऋषभाने तिच्या मृतपुत्राच्या अंगाला लावले. त्यायोगे प्राणसंचार होऊन तोही जिवंत झाला, पूर्ण निरोगी व सुखस्वरूप झाला. ते पाहून पद्माकरास धन्य वाटले. गुरुकृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला. सुमतीने आपल्या मुलाला ऋषभाच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाली, सद्गुरुनाथा, मी माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकला. माझ्या शरीराच्या पादुका करून तुझ्या चरणी घातल्या तरी तुझे उपकार फिटणार नाहीत. शिवयोगी ऋषभ म्हणाला, मुली, या तुझ्या पुत्राला आयुष्य, आरोग्य, अद्भुत ऐश्वर्य प्राप्त होईल. हा पृथ्वीवरील राज्य करील. मी याचे नाव भद्रायू ठेवित आहे. हा मोठा होईपर्यंत तू येथेच राहा. मृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने त्रिकाल जप कर. पण हा राजपुत्र आहे ही गोष्ट कोठेही प्रकट करू नकोस. शिवयोगी ऋषभ पद्माकर व त्या मायलेकरांना अनेक आशीर्वाद देऊन अंतर्धान पावला. सुमती तेथेच राहिली. शिवयोगी ऋषभाच्या आठवणीने तिचा कंठ दाटून येत असे. त्यानंतर भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा अकस्मात प्रकट झाला. सुमती व भद्रायूने धावत जाऊन त्यांचे पाय धरले. अश्रूंनी त्यांचे चरण धुतले. आदराने घरात नेऊन पूजन करून स्तुती केली. पूर्वीचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूला नीतिधर्म समजावून सांगितला. ऋषभ म्हणाला, बाळ भद्रायू, वेद, शास्त्रे आणि पुराणे ह्यांमध्ये धर्म व नीतीविषयक जे नियम सांगितलेले आहेत त्यांचे यथायोग्य पालन कर. माता, पिता व गुरु यांच्यावर निष्ठा ठेव. सर्व भूतांच्या ठाई एक शिवतत्वच आत्मरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेव. काळ, वेळ आणि
आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोल. अतिथी, देव, मित्र, स्वामी, वेद, विद्या, यज्ञ, कर्मे, पशु, शेती, विद्या आणि संपत्ती यांच्यावर वारंवार लक्ष द्यावे. आपली लहान मुले, पत्नी, शत्रू, दास, घरातील घटना व प्रसंग, आजारपण यांची कधीच अपेक्षा करू नये. लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी. कोणत्याही प्रकारे परपीडा करू नये. परस्त्री व परद्रव्य यांची अभिलाषा करू नये. स्नान, जप, अध्ययन, होम, गोब्राह्मणांची सेवा, श्रवण, मनन, निजध्यास ह्या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात. श्रम, भोजन आणि निद्रा ह्या गोष्टी प्रमाणात असाव्यात. दान, सत्कर्म, अभ्यास व श्रवण ह्यात कधीच आळस करू नये. धर्मपत्नीवर प्रेम करावे. परस्त्रीविषयी आदर व सद्भावना ठेवावी. शत्रूंविषयी क्रोध, साधूजनांविषयी नम्रता, द्वेष्ट्यजनांविषयी मद, संत व भक्त यांविषयी विनय, संसारात संत्रस्त करणाऱ्या दुर्जनाविषयी मत्सर व दंभ आणि सर्वसामान्य लोकांविषयी हीच भावना धरावी. शंकराचे नित्य ध्यान करावे. त्याने हलाहल प्राशन करून जगाला संकटातून सोडविले. त्याच्याप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार करावा. आपले धन, आयुष्य, ग्रह कलह, मैथून, औषध, मंत्रविद्या, गुरुमंत्र, दिलेले दान, आपला मान व झालेला अपमान याविषयी कोठेही वाच्यता करू नये. निंदा करणारे, शिवभक्तीस विरोध करणारे, मद्यपी, कृतज्ञ, धर्मभ्रष्ट यांचे दर्शन करू नये. बंधू, सोयरे, स्वजन यांच्याशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवावा. शिवभक्ताने आपल्या मस्तकी, कंठी, दंडात व मनगटात रुद्राक्ष धारण करावे. शिवपूजन प्राणांतेही सोडू नये. नेहमी शिवकवच म्हणावे. मृत्युंजय मंत्राचे सामर्थ्य फार मोठे आहे. या मंत्राने निष्ठेने नित्यपठन केल्यास अपमृत्यू येत नाही, मृत्यूभय नाहीसे होते. सोमवार, प्रदोष, शिवरात्र या व्रतांचे श्रद्धेने विधियुक्त आचरण करावे. शास्त्राला प्रमाण मानून सत्पात्री दान दिल्याने ऐश्वर्य वाढते. सुंदर पत्नी, उत्तम व रसाळ वाणी, उत्तम चारित्र्य व औदार्य ही सद्गुण असणाऱ्याचे जीवित सफल होय. स्पष्ट व खरे बोलणे हेच वाणीचे व्रत होय. संकटकाळी धैर्य धरावे. युद्धात पराक्रम करावा. याचकांना विनमुख पाठवू नये. जेथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तेथे मुद्दाम जाऊन पूजन करावे. जो दुसऱ्याचे कर्तृत्व पाहून तरफडत नाही, दुसऱ्याच्या आनंदात मनपूर्वक सहभागी होतो, जो सर्वांचे हित चिंतितो, तोच खरा शिवभक्त. पृथ्वीवरील खरंच 4च मोठे रत्न आहेत: अन्न, पाणी, सुभाषिते व औदार्य. कोणाच्या वर्मावर बोट ठेवून त्याला अपमानित करू नये. साधू संतांचे आशीर्वाद घ्यावेत. शिवकृपेने भाग्योदय झाला तरी स्वधर्म सोडू नये. गुरु आणि शंकर हे एकरूपच आहेत, त्यांच्यात कधीही भेदभाव करू नये. कुल, शील, विद्या, धन, राज्य, तप, रूप आणि यौवन ह्या 8 गोष्टींचा फार लवकरच गर्व होतो, म्हणून सावध राहावे. सौंदर्याने मनुष्य शोभून दिसतो. त्याने सद्गुणरूपी अलंकार धारण केले असतील तर ते सौंदर्य खुलते. जर तो ज्ञानीही असेल तर उत्तमच. अशा ज्ञानी मनुष्याच्या अंगी दया, क्षमा व शांती असेल तर तो सर्वश्रेष्ठ होय. सूत म्हणाले, अशा प्रकारे त्या शिवयोग्याने भद्रायूला अनेक प्रकारे सद्धर्माचा व नीतीचा उपदेश केला. त्या उपदेश वचनांचे पालन केल्याने आपल्याला व्यवहारात अडचणी येणार नाहीत. कवी म्हणतो, हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत. त्यावर उमारमण वास करतो. याचे पारायण हीच गिरीप्रदक्षिणा. ती करणाऱ्या सद्भक्तांना निर्दोष यश मिळेल. किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय. भक्ती ही त्याची कन्या उमा. तिच्याशी विवाह करून जो शंकर जणू सासऱ्याच्या घरीच राहिला आहे. फलश्रुती, या अध्यायाच्या पठनाने स्वभाव सुधरेल, सन्मार्ग मिळेल, अनाथ सनाथ होतील, सद्गुरूची भेट होईल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.